नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, काही फेसबुकचे काही प्रॉब्लेम आले होते. आपले मित्र आहेत, त्यांच्या अकाउंटला काही इश्यू आले होते. 5,000च्या वर त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांचं अर्निंगही चालू होतं. आपण अर्निंगचं स्टेप कंप्लीट करून दिली, त्यांचं अकाउंटही ॲड करून दिलं. आणि त्यांचा सगळ्यात मोठा इश्यू आलेला होता की त्यांनी कॉपीराईट काही कंटेंट टाकले होते. ते कंटेंट त्यांचे नसल्यामुळं यूट्यूबने त्यांचं जे चॅनल आहे ते डायरेक्ट डिमॉनिटाईज केलं. चॅनल मॉनिटाईज झालेलं, अर्निंग केलेली, त्यांना यूट्यूबबद्दल काही माहिती नसल्यामुळं ते चॅनल त्यांचं इन्कमही चालू होतं, डॉलरही बनले होते. आणि त्यांचं चॅनल ते डायरेक्ट डिमॉनिटाईज झालं. डिमॉनिटाईज झालं म्हणजे त्यांनी काही कंटेंट टाकले होते, हार्मफुल कंटेंट होते ते, आणि काही भूकंपाचे कंटेंट होते. त्या व्हिडिओमुळे त्यांचे चॅनल ते डिमॉनिटाईजचं झालंच. पण आता परत ते मॉनिटाईज करण्यासाठी काही ऑप्शन नाही, कारण की ते चॅनल डायरेक्ट टर्माईट केलेलं. ते चॅनल परत रिकवर होत नाही. आता त्यासाठी त्यांना दुसरं पेज बनवावं लागेल. परत जे काम चालू केलं होतं ते एक फॉलोअरपासून ते परत वर चालू करावं लागेल. आपण त्याचे काही स्क्रीनशॉट लावलेले आहेत खाली, ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ही काळजी घ्या, तुमच्या पेजला दुसऱ्यांचे कॉन्टेंट कॉपी टाकू नका आणि शेअर करू नका. चला आपण पुढे व्हिडिओ आता इथे बघा. इथे यांचं चॅनलला अकाउंट लिंक नव्हतं, तर आपण अकाउंट त्यांचं लिंक करून दिलं आहे. आता लिंक पे आउट दाखवते बघा. काही प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला इथेपर्यंत माहिती दाखवू शकत नाही. इथे अकाउंट लिंकवर आपण क्लिक केलं की इथं आता अकाउंट असं लिंक होणार आहे. लिंक झाल्याच्या नंतर बघा थोडा वेळ लागेल त्याला. आता लिंक झालं बघा. आता ॲड युअर टॅक्स इन्फो, ते टॅक्स इन्फोचं प्रॉब्लेम आहे. आज आपल्याला फॉर्म भरता नाही येणार, याला थोडा टाईम लागतो. याचा आपण उद्या भरू शकतो. यांचा जो फॉर्म आहे तो टॅक्स इन्फो भरावं लागतं. ते आपण इथे असं कुठल्या अकाउंटला टॅक्स इन्फो ॲड करायचं ते दाखवतं, मग ते भरून घ्यायचं. तसं रिफ्रेश करायचं. असं हे दिसायला ना, हे उद्या जाईन तुमचं. हे जे दिसतंय ना रेड कलरमध्ये, हे उद्या ऑटोमॅटिक जाईन. असं रिफ्रेश केलं. पार्टनरशिप ॲड पण आलं. पहिले हे नव्हतं ना ॲक्टिव्ह, नाही हे पण आलं पार्टनरशिप ॲड पण. तुला कॉन्टेंट मॉनिटायझेशन इथं करायचं. आय एम इंटरेस्टेड करायचं. आय एम इंटरेस्टेड या टूलसाठी, म्हणजे मी इंटरेस्टेड आहे असं करून. इथं लिहायचं आय एम इंटरेस्टेड फॉर दिस टूल. सबमिट करून टाकायचं. आता हे फेसबुकला कळतं तुम्ही हे टूल घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. तोपर्यंत फेसबुकला कळत नाही की तुम्ही पैसे कमवण्यासाठी इंटरेस्टेड आहात का नाही म्हणून याच्यामध्ये. हां, आता त्यांना मेसेज यायला कळालं बाबा की तुम्ही ह्या टूलसाठी इंटरेस्टेड आहात. फेसबुकला कसं कळणार? ऑटोमॅटिक थोडी मॉनिटायझेशन देणार, नाही देणार ना. आपण याच्यामध्ये हे जे प्रॉब्लेम दाखवले ना, सस्पेंडेड झालेलं अकाउंट,